हॅलो गाईज, कसे आहात? तर मी दोन भाग टाकले आहेत. तर आत्ता शेवटचा भाग आहे. तर जर ही कहाणी आवडली तुम्हाला तर लाईक करा आणि शेअर करा. तर ते जे महाराज असतात ते देवाकडे जातात आणि देवाला सांगतात की देवा, माझ्याबरोबर असं का घडलं? मी काय पाप केलं होतं की माझ्याबरोबर असं घडलं? मग त्यावेळेस देव त्याला सांगतात, देव त्या महाराजांना सांगतात की कर्म कोणाला चुकलेलं नाही. या जन्मी नाही मिळालं तर पुढच्या जन्मी त्याचं फळ भोगावंच लागतं. मग ते चांगलं असो किंवा वाईट असो. चांगलं असेल तर आपल्याला चांगलेच दिवस येणार आहेत, पण आपल्या हातून जर काही वाईट थोडंसं घडलं असेल तर त्याचं फळ ते नक्की मिळणार. आपल्याला वाईटच फळ मिळणार. आपल्या वाट्याला वाईट दिवस येणारच. तर मग देवांनी सांगितलं की मागच्या जन्मी तू एका रस्त्याने चाललेला होता आणि समोरून एक ते गायांना जे मारतात ना, तो रस्त्याने चाललेला होता आणि त्याने तुला विचारलं की गाय कोणत्या दिशेने गेली. त्यावेळेस तू त्या कसाबाला सांगितलं की ह्या ह्या रस्त्याने गाय गेलेली आहे. मग तो जो कसाई असतो त्या कसाईने त्या गाईला पकडलं आणि कुऱ्हाडीने त्या गाईला मारून टाकलं. तर मग त्यावेळेस त्या गाईच्या मनात येतं की जर ह्या महाराजांनी दिशा दाखवली नसती रस्त्याची तर कदाचित माझा आज जीव वाचला असता. म्हणून ती मनातून श्राप देते की ह्या महाराजांनी ज्या हाताने दिशा दाखवली त्या महाराजांचे हात पुढच्या जन्मी राहणार नाहीत. मग आणि जो कसाई असतो तो पुढच्या जन्मी तिचा नवरा म्हणून जन्माला येतो आणि ती जी गाय असते ती त्या कसाईची बायको म्हणून पुढच्या जन्मी आलेली असते. म्हणजे तो कसाई, तो नवरा, गाई जी असते ती कसाईची बायको, म्हणजे हे नवरा बायको झाले. आणि जे साधू होते ते तिच्या घरी जेवायला आले आणि ते कसायाचा तिने कुऱ्हाडीने खून केला. ते कसायाला तिने कुऱ्हाडीने मारून टाकलं आणि जे संत होते त्यांचे पण हात तोडले गेले. म्हणजे शेवटी कर्म कोणाला चुकलं नाही. म्हणजे दुसऱ्या जन्मी येऊन शेवटी त्याचं फळ भोगावंच लागलं. म्हणून आपल्याकडून जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं नक्की करावं. जर नाही चांगलं काम करता आलं तरी नाही केलं तरी चालेल, पण कोणाचं वाईट करायचं नाही. हा सिद्धांत जरी आपण मनात ठेवला तरी पण आपल्या हातून चांगलंच सत्कार्य होणार आहे. तर तुम्हाला जर ही कहाणी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत. धन्यवाद.